त्याचा UID नंबर, मोबाईल नंबर दिला नसेल तर लगेच द्यायला सांगा. ठीक हो आहे. सर. येस सर. हा, कोणी लेफ्ट होऊ नका. मॅडम आलेत, मॅडम लेक्चर घेतील आता. आता हे मुलांचे पोर असतील ना. स्क्रीन दिसते का मुलीनो? हॅलो BSc 3 स्टुडंट. हॅलो मॅम. हा, स्क्रीन दिसते का तुम्हाला? मॅम अजून तरी नाही दिसत आहे. आता दिसते का? हॅलो. हो मॅम, दिसतीये. येस मॅम. आता मुलं कधी येणार करणार? किती मुलं आली ती कळते? हो, ते अटेंडन्स चालूच येते तुमचं. होय ना. मग नंतर बघूया का आपण सगळे शेवटी. चालेल. हॅलो. हॅलो. हॅलो मॅम. हा, आले का ग सगळे? जॉईन झाले का ग? फिशरीची पण आहेत का मुलं? कॉमनची सगळी? नाही मॅम, मी मेसेज टाकते ग्रुपवरती. हा, आता आपलं तुमची झुलॉजीची मुलं असतील ना. किती मुलं आहेत झुलॉजीला आता? कधी लेक्चरला? मॅम आता 13 जण आहेत. 13-14 असतील. हा, मग बाकीच्यांना पण हजर व्हायला सांगा. हां, मी मेसेज टाकते. टॉपिक आता मी संपवणार आहे आणि त्याच्या नोट्स आणि त्याच्या तुम्हाला MCQs वगैरे सगळं देणार आहे मी. नंतरचा फ्रेश वॉटर बायोलॉजी हा टॉपिक चालू करणार आहे. अजून मुलं फिशरीची जॉईन होतात ना. 13 किती मुलं होती आता? होय ना. काय मुलं काय येत नाहीत का कळत नाही बाई. मॅम मी मेसेज टाकलाय पण आय डोंट नो कधी येतील. होय ना. हा, आतापर्यंत किती आलेत मुलं काय? तेवढीच आहेत जेवढी सरांच्या लेक्चरला होते. एक 5 मिनिटं वाट बघू आपण, कारण आता 12:10 झालेत ना. 12:15ला लेक्चर तुमचं स्टार्ट होतं आहे की नाही. 12:15, 12:20 पर्यंत, हो. 12:30 पर्यंत. जरा एक 5-10 मिनिटं थांबू आपण काय. आता मागचं तुम्हाला माहिती आहे, झुलॉजी सगळे स्टुडंट आहेत ना इथं आता. ऐकताय ना तुम्ही माझं मी काय सांगते ते? येस मॅम. ॲक्वाटिक बायोम्स आहे युनिट फर्स्ट. आता हे युनिट फर्स्ट वरती तुमची टेस्ट होणार आहे काय, इंटरनल परीक्षा. आता हॅलो मुलं मॅम. यायला लागले. हा, ते स्क्रीन शेअर केल्यामुळे कदाचित ते ऍडमिट होत नसतील. होय काय? मग ते हे हा बंद तसं करू का? होतं. होय का? हा, मग ऍडमिट होतात.
आता दिसते का? हो, स्क्रीन दिसतीये मॅम. आता होतील जॉईन, आहे की नाही? किती 15 झाले आत्ताशी. हॅलो. हॅलो मॅम. हा, 18 स्टुडंट आहे तिथं माझ्याकडे दिसतात आता ह्या स्क्रीनवरती. मॅम टोटल 16 आहेत. हा, 16 स्टुडंट्स आहेत टोटल. होय का? हा, म्हणजे हा 18 म्हणजे 17 स्टुडंट असणार. मी धरून 17. तिथं जो आकडा आलाय तो 18 आलाय. माझ्याकडे आहे ना स्क्रीन. काही मुलं, अनुश्री पाटील काय लेफ्ट झाली वाटतं मुलगी. अनुश्री पाटील कोण मॅम आहे? अनुश्री आहे पाटील. ती मॅम ऍक्च्युली नेटवर्क इश्यूमुळे लेफ्ट होतं, पण परत जॉईन करेल ती. हा. आपण तोपर्यंत डिस्कस करूया का? थोडं मागचा रिव्ह्यू घेऊ का मी? हॅलो. हॅलो. हा, मागचा रिव्ह्यू घेऊया का आपण जरा थोडा येस मागचा? मॅम चालेल. मग आता तुमचा जो हा टॉपिक आहे, या टॉपिक मध्ये ॲक्वॅटिक बायोम्स या धर्तीवरती आहे. आता पहिल्यांदा पॉइंट आहे फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. The first point is the definition of the ecosystem. Second point is the structure of the ecosystem. In the structure of the ecosystem, there are two types: abiotic factors and the biotic factors. Biotic factors of the ecosystem generally classified into three main groups. The first is the producers, consumers, decomposers. These are the points present into the biotic factors. The next point is the lake ecosystem. In the lake ecosystem, the types of the ecosystem. The first type is the oligotrophic lake. Second is the dystrophic lake. And the third type is the eutrophic lakes. The lakes, generally these are the three types, and the biotic factors, that is the producers, consumers, and the decomposers in the ecosystem. And the next point is the lake flora and lake fauna. These points generally they are present into the lake. Next point is the river ecosystem. In the river ecosystem, generally the first point is what is the meaning of the river ecosystem. And in the river ecosystem, generally the biota of the river ecosystem, generally biotic factors, three types, namely producers, consumers, and the decomposers. These points generally they are present. And the next is the wetland ecosystem. In the wetland ecosystem, fauna of the wetland ecosystem, flora of the wetland ecosystem. The next point is the biotic estuaries, ecosystem of the estuaries. In the estuaries ecosystem, generally what is the meaning of the estuaries? Next point is the biotic and the abiotic factors. The biotic factors, it consists of mainly the producers, consumers, and the decomposers, and the biogeochemical cycle. And the next is the biota of the estuaries. These are the points generally present into the fresh ecosystem.
aquatic ecosystem. आता next point is in this topic generally the oceanic and the pelagic zones. ओसे म्हणजे marine benthic zone and the oceanic pelagic zones. आता generally marine habitat which divides into the two regions. First is the pelagic region, second is the benthic region. Pelagic region which divides into the neritic zone and the oceanic zone, and the benthic region divides into littoral zone and the deep sea. These are pelagic zones, generally littoral zones, which are divided into the two types generally again, the eulittoral and the sublittoral types. Eulittoral or the intertidal showers. Eulittoral, it consists of mainly the three types: intertidal rocky shower, intertidal sandy shower, intertidal muddy shower. These points generally they have included into the eulittoral. And the deep sea, generally it consists of the first is the bathyal, abyssal and the hadal. These are the 3 points which is present into the deep sea system. So this is the generally in the deep sea stratifications of marine water habitat. So this is the first point is the pelagic regions, and the second is the benthic regions. The pelagic regions, the vertical stratification of the pelagic regions. Pelagic region, it consists of mainly the two parts: neritic zones, and the second is the oceanic zones. And the next point is in the pelagic region, pelagic communities. In the pelagic communities consist of mainly the planktons. In the planktons, there are two types: phytoplankton and the zooplankton. Next is the zooplankton. There are 3 categories are present. The first is the macroplankton, microplankton and the nanoplanktons. All these 3 points they have included under the zooplankton. The next point is in this topic generally the nectons. Generally nectons. What is the meaning of the nectons? What is the meaning of the benthos? All these things generally which are included under the communities which is present into the pelagic communities. Pelagic communities, there are these points are present. The next is the benthic region. In the benthic regions, generally it is refers to the open sea, floor of the open sea water. It is subdivided into littoral zone and the deep sea system. याच्यामध्ये 2 प्रकार असतात: डीप सी सिस्टीम, डीप सी आणि लिटरल झोन्स. आता सिनॅप्टिक क्लासिफिकेशन ऑफ द बेंथिक region. आता in these regions, eulittorals, it consists of intertidal rocky shower, intertidal sandy shower, intertidal muddy shower. In last lecture, generally intertidal sandy shower and muddy shower, these 2 points generally they have completed. The intertidal rocky showers, generally there are different types, generally zonation of the intertidal rocky shower, like that the spraying zone, balanoid zone, oyster zone, supratidal zone and subtidal zones. These are zones which is present into the zonation of the intertidal rocky shower. Rocky shower मध्ये zonation किती आहे ते सांगितलेलं आहे. What is the meaning of the zonation? आता next point is the generally biota of the rocky shower, flora of the rocky shower and the fauna of the rocky shower. तर हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे रॉकी शोअर्स मध्ये येतात. आता नेक्स्ट पॉइंट इज द इंटरटायडल सँडी शोअर. आता इंटरटायडल सँडी शोअर्स मध्ये झोनेशन ऑफ इंटरटायडल सँडी शोअर, सुप्रा लिटरल फ्रिंज, मिड लिटरल झोन अँड सब लिटरल फ्रिंज. These points generally they are included under the sandy shore and the biota of the sandy shore. Biota म्हणले की त्याच्यामध्ये फ्लोरा आणि फाउना हे दोन्ही येतात. आता नेक्स्ट पॉइंट इज द इंटरस्टिशियल फाउना. इंटरस्टिशियल फाउना मध्ये काय काय कोणते कोणते ॲनिमल्स आहेत ते पाहिले आपण. आता इन लास्ट लेक्चर they have discussed the intertidal muddy showers. In the intertidal muddy shower there are different zones are present. Zonation of the muddy shower. First zone is the supralittoral fringe, second is the mid-littoral zone, and the third is the sublittoral fringe. And in these supralittoral fringe, it consists of mainly the these points are present. First point is the salt marshes,
सेकंड इज द ओरिजिन ऑफ द साल्ट मार्शेस. ओरिजिन कसं झालं साल्ट मार्शेसचं ते सांगायचं. फ्लोरा ऑफ द सॉल्ट मार्शेस अँड फाउना ऑफ द साल्ट मार्शेस. अँड द नेक्स्ट पॉइंट इज द मँग्रोव्ह स्वॅम्प्स. मँग्रोव्ह स्वॅम्प्स. The next point is the fauna of the mangroves. And next fauna of the mangroves, there are different fauna they are generally present into the mangrove areas. The second point is the mid-littoral zone of the muddy shore, and third point is the sublittoral fringe of the muddy shore. The next point is the in last lecture biota of the muddy shore. In the biota of the muddy shore, phytoplankton and the zooplanktons generally present. Phytoplankton and the zooplankton. Next point is the remaining 2 points generally they have completed in this lecture. The first point is the deep sea system. आता deep sea system म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे generally classifications of this. In the benthic regions, it consists of generally the 2 regions are present. दिसते का स्लाइड? हॅलो. येस मॅम. मॅम जरा मोठी करा ना, ते दिसत नाहीये व्यवस्थित. बर बर करते. आता दिसते का? येस मॅम. आता डीप सी. आता टुडेज लेक्चर जनरली डीप सी. आता डीप सी म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे जनरली द क्लासिफिकेशन्स ऑफ द मरीन हॅबिटॅट. क्लासिफिकेशन तुम्हाला माहिती आहे मरीन हॅबिटॅटचं. त्याच्यामध्ये बेंथिक रिजन मध्ये 2 सब डिव्हिजन्स असतात, लिटरल झोन आणि डीप सी. आणि लिटरल झोन मध्ये परत ई लिटरल आणि सब लिटरल झोन असतात. आता ह्या यू लिटरल मध्ये परत इंटरटायडल रॉकी शोअर, इंटरटायडल मडी शोअर आणि इंटरटायडल सँडी शोअर हे पॉइंट्स असतात. डीप सी इट कन्सिस्ट ऑफ मेनली द 3 झोन्स आर प्रेझेंट, बेथायल, अबायसल आणि हॅडल. आता इन डायग्रामॅटिकली स्केच दिस इज द डीप सी. In the oceanic zone, this is the Neritic and the oceanic zones. These zones generally present into the pelagic region. And the benthic regions, it consists of the littoral zones. This is the littoral zones and the deep sea. These are the 2 points. So what is the meaning of the deep sea? Deep sea means it refers to the floor of the sea beyond the littoral zones. ह्या littoral zoneच्या मध्ये हा झोन असतो, littoral zones. It starts from the continental slope. The continental slope runs beyond the continental shelf. कॉन्टिनेंटल पहिला जो स्लोप असतो, जो स्लाइटली स्लोप असतो, त्याला आपण म्हणतो कॉन्टिनेंटल शेल्फ. अँड द नेक्स्ट इज द कॉन्टिनेंटल स्लोप. तर जनरली दीज स्लोप जनरली दे आर प्रेझेंट इन टू द डीप सी बियॉन्ड द कॉन्टिनेंटल शेल्फ वेअर इट स्लोप्स स्टीपली. It is subdivided into 3 regions named as Bethael, Abyssal and the Hadal. हे 3 भाग आहेत बघा, बेथायल, अबायसल आणि हॅडल. डायग्रामॅटिकली स्केच मध्ये हे 3 डिव्हिजन्स सब डिव्हायडेड इनटू द डीप सी. डीप सी सिस्टीमचे हे 3 सब डिव्हिजन्स असतात, बेथायल, अबायसल आणि हॅडल. आता नेक्स्ट पॉइंट इज द इन दिस झोन्स, बेथायल झोन. This is the first zone is the Bethael zone. It is comprises the continental slope and it extends the depth from 200 meters. ही 200 meters आहे to the 400 meters. म्हणजे बेथायल झोन हा 200 meters to 4000 meters. म्हणजे 200 ते 4000 पर्यंत हा बेथायल झोन्स असतो. आता नेक्स्ट इज the ocean floor between the 4000 to 6000 meter. म्हणजे 4000 ते 6000 पर्यंत. In these meters the abyssal zone is present. दुसरा झोन असतो तो अबायसल झोन. याची जी डेप्थ आहे हे साधारण किती असते, 4000 मीटर ते 6000 मीटर पर्यंत असते, त्याला अबायसल
झोन म्हणतो. आता डीप सिस्टीम इट रिचेस बिलो द 6000 मीटर्स, 6000च्या खालच्या बाजूला जो असतो तो हॅडल झोन्स असतो. म्हणजे इट इज अ डीप रिजन्स ऑफ द सी वॉटर. सगळ्यात जास्तीत जास्त अति खोल समुद्र म्हणतो तो हॅडल झोन. म्हणजे 6000 बिलो द 6000 मीटर्स हॅडल झोन्स इज प्रेझेंट. Abyssal zone generally range, it is a 4000 meter to 6000 meters, and the bathyal zones the range between the generally 200 meters to 4000 meters. So these are the range generally present in these three zones. So this is the deep sea. The next point is the characteristics features of the deep sea system. In the deep sea system, first is the absence of the light. Deep sea system मध्ये light generally it is a completely absent. The water generally they becomes a calm. म्हणजे water हे शांत असतं आणि light generally it is not a penetrant. म्हणजे absence of the light. Deep sea environment generally it is a completely dark. आता second characteristic feature absence of the vegetation. ह्याच्यामध्ये vegetations completely absent असतात. का vegetation नसतात तर because of the sunlight it is not penetrated into the deep sea system. ज्या वेळेला वेजिटेशन्स असेल तर लाईट जनरली सनलाईट जनरली इट इज अ इसेन्शियल टू द वेजिटेशन्स. द लाईट इज अब्सेंट फ्रॉम द डीप सी सिस्टीम. वेजिटेशन और द फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स आर कम्प्लिटली अब्सेंट फ्रॉम द डीप सीज. आता नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स अनचेंजिंग एन्व्हायरमेंट. या डीप सी सिस्टीम मध्ये अनचेंजिंग एन्व्हायरमेंट असतं. अनचेंजिंग एन्व्हायरमेंट मीन्स in the deep sea environment is unchanging environmental factors such as the salinity, such as the temperature, the remains constant. याच्यामध्ये एन्व्हायरमेंट जे अनचेंजिंग एन्व्हायरमेंट होतं की नाही, म्हणजे साधारण ऊन वारा पाऊस असलं की त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट संपूर्ण चेंज होतं. पण इथं डीप सी सिस्टीम मध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स सच एज द सॅलिनिटी आणि टेम्परेचर रिमेन अ कॉन्स्टंट इन अ फॉर्म. आता नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर टाइड्स आणि वेव्स. Tides and waves are completely absent from the deep seas. The water remains generally they becomes a calm. Water ह्याच्यामधलं कसं असतं एकदम शांत असतं. त्याच्यामध्ये there is no sunlight in these region. म्हणजे खोल अति खोल समुद्र म्हणतो आपण त्याला डीप सी म्हणतो. नंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर प्रेशर. The water pressure is high in the deep sea. ह्याच्यामधलं वॉटर प्रेशर जे आहे ते डीप सी मध्ये हाय असतं. If the pressure increases with increasing the depth. समजा प्रेशर इन्क्रीज झालं तर डेप्थ ऑफ द सी वॉटर जनरली इट बिकम्स increases. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द डीप सी. आता नेक्स्ट पॉइंट इज द बायोटा ऑफ द डीप सी सिस्टीम. बायोटा जनरली प्लांट्स आर कम्प्लिटली अब्सेंट फ्रॉम द डीप सी. ह्याच्यामध्ये देर इज नो व्हेजिटेशन्स मीन्स प्लांट्स जनरली इट इज कम्प्लिटली absent. The animals living in the deep sea are called as the benthos. Animals are living in the deep sea system which is commonly called as the benthos. Almost all the phylums are represented in the deep sea. They are the following animals generally they are present into the biota of the deep sea system. First is the protozoans animals. For example, radiolarians, foraminiferans, etc. These are the protozoans animals. Porifera, the Stratocalyptis, Pheronema, Hylonema, and Radiola. These are the animals included under the Porifera. Coelenterates animals such as the sea anemone, Gorgonia, corals, different types of the corals, etc. Present into the deep sea. Annelids, for example, annelids, Sabella, Serpula, Aranicola, Chaetopterus, etc. These are the annelidan animals which is present into the deep sea. Sometimes the arthropod animals are present. Arthropod animals like that, crabs, barnacles, lobsters, shrimps, limulus, etc. All these are the arthropod animals. Molluscans animals, for example, Nautilus, Spirula, Pecten, etc. And echinoderms animals, for example, crinoids, starfish, sea urchins, etc. And the fishes, generally Chimera, Hariota, Photocynus, Photoblephron,
सॅकोब्रँकस, युफॅरिंग्स, मॅक्रोफॅरिंग्स आणि गॅस्ट्रोस्टोमियस एक्सेट्रा. म्हणजे इलेक्ट्रिक रे फिश, स्टिंग रे, हे जे आहेत सगळे फिश हे डीप सी सिस्टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर दीज आर द बायोटा ऑफ द डीप सी. हे बायोटा ऑफ द डीप सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता हे फोरॅमिनिफेरन्स बघा, हे ॲनिमल्स आहेत, हे दाखवते मी तुम्हाला. हे ॲनिमल जनरली दे आर प्रेझेंट इन टू द डीप सी सिस्टीम. फोरॅमिनिफेरन्स, रेडिओलारियन्स. आता दुसरी स्लाइड आहे, हे सगळे जे आहेत ते रेडिओलारियन्स ॲनिमल्स आहेत. वेगवेगळे ॲनिमल्स आहेत किंवा याच्यामधल्या वेगवेगळ्या व्हरायटीज किंवा वेगवेगळ्या स्पेसीज जनरली दे हॅव इन्क्लुडेड अंडर द रेडिओलारिया. आता मी जे काय सांगितलं तेच इथं आहे, समोर ठेवलेलं आहे. रेडिओलारिया, दिस इज द बायोटा ऑफ द डीप सी सिस्टीम इन डिफरंट स्पेसीज. ह्या सगळ्या ज्या आहेत हे रेडिओलारियन्स आहेत सगळे. आता नेक्स्ट इज आयसोपॉड्स आणि पॉलिचिड्स. हे आयसोपॉड्स आणि हा जो आहे तो आयसोपॉड्स आणि हा जो आहे तो पॉलिचिड्स, वर्म्स जनरली प्रेझेंट इन टू द डीप सी. तर these are the radiolarians आणि foraminiferans of the deep sea system. समजलं का हे? बायोटा ऑफ द डीप सी सिस्टीम. याच्यामधले वेगवेगळे ॲनिमल्स आहेत, आर्थ्रोपॉड्स ॲनिमल्स असतील किंवा रॉक बार्नॅकल्स असतील. हे सगळे कोरल्स आहेत. हे सगळे कोरल्स आहेत. तर आता फक्त मी काय सांगितलं तुम्हाला, डीप सी सिस्टीम मधले जे ॲनिमल्स आहेत ते ह्याच्यामध्ये असतात, कोरल लीफ प्लांट वगैरे. तर डीप सी सिस्टीम समजलं का? डीप सी सिस्टीम विच डिवाइड्स इनटू 3. बेथायल, अबायसल आणि हॅडल. बेथायलची रेंज किती असते साधारण? कोण सांगते? रेंज किती आहे त्यांची मीटरची? डेप्थ किती असते? बेथायल झोन, अबायसल झोन आणि हॅडल झोन हे 3 असतात. बेथायल मध्ये किती असते बघा की हे दिले की 1000 मीटरच्या खाली. नाही, 200 मीटर ते साधारण किती आहे? हा 4000 मीटर. तो कुठला आला आहे? बेथायल झोन. आणि अबायसल झोन किती आहे साधारण? अबायसल झोन 4000 मीटर ते 6000 मीटर. हा अबायसल झोन आहे, दुसरा झोन आहे. आणि हॅडल झोन काय आहे? बिलो द 6000 मीटर्स. 6000च्या खालचा जो असतो तो हॅडल झोन असतो. ही रेंज बघायची. हे 1000 मीटर दिलेलं आहे इथं तुमच्या ह्याच्यामध्ये, पण ऍक्च्युअली 200 मीटर ते 4000 मीटर हा एवढा मोठा जो रिजन आहे. मग याच्यामध्ये 3 भाग पडलेले आहेत बघा, इपिपिलॅजिक, मिसोपिलॅजिक आणि बॅथल पिलॅजिक. हे 3 पिलॅजिक रिजनचे लेयर्स आहेत. म्हणजे याच्यामधले अप्पर, मिडल आणि लोअर हे असे प्रकार त्याच्यामध्ये आहेत. तर हा जो आहे तो बेथायलचा रेंज पकडताना 200 मीटर ते 4000 मीटर, 4000 मीटर ही झाली बेथायल झोन. अबायसल झोन किती असतो? साधारण 4000 ते 6000 मीटर पर्यंतची ही रेंज आहे त्याची अबायसल झोन. आणि हॅडल झोन काय आहे? बिलो द 6000 मीटर्स. हे बघा, हे डीप सी सिस्टीम मधले हे जे आहे ते. म्हणजे हा जो लिटरल झोन्स म्हणजे डीप सी सिस्टीम कशाला म्हणतो आपण? डीप सी सिस्टीम तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारले जातील. इट रेफर्स टू द फ्लोअर ऑफ द सी बियॉन्ड द लिटरल झोन. लिटरल झोन्स हे लक्षात ठेवायचं. हा लिटरल झोन आहे, बियॉन्ड द लिटरल झोन. आणि इट स्टार्ट्स फ्रॉम द कॉन्टिनेंटल स्लोप. पहिला असतो तो कॉन्टिनेंटल स्लोप, दुसरा जो आहे तो कॉन्टिनेंटल शेल्फ. स्लाइटली थोडा डीपली स्लोप्स असतो कॉन्टिनेंटल शेल्फ. नंतर सब डिवायडेड इनटू 3 रिजन्स. हे डीप सी सिस्टीम मधले 3 रिजन्स आहेत. पहिला रिजन आहे बेथायल रिजन, दुसरा आहे अबायसल रिजन आणि तिसरा आहे तो हॅडल रिजन. रिजन म्हणा किंवा झोन म्हणा. तर बेथायल झोन, अबायसल झोन आणि हॅडल झोन. आणि कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द डीप सी सिस्टीम. पहिलं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे अब्सेन्स ऑफ लाईट. दुसरं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे अब्सेन्स ऑफ व्हेजिटेशन. तिसरं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे अनचेंजिंग एन्व्हायरमेंट. चौथं आहे टाइड्स आणि वेव्स.
पाचवं आहे प्रेशर आणि सहावं आहे लो टेम्परेचर. तर ऑल दिस थिंग जनरली विच इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द डीप सी. आणि बायोटा ऑफ द डीप सी सिस्टीम, plants generally they are completely absent into the deep sea system. Animals living in the deep sea, which is commonly called as the benthos. Almost all phylum generally they have included under the deep sea. प्रत्येक फायलम जे आहेत तुम्हाला माहिती आहेत, पोरिफेरा, सिलेंट्रेटा, मलुस्का, आर्थ्रोपोडा, ॲनिलिडा, इकायनोडर्मॅटा, पोरिफेरा, प्रोटोझन्स ॲनिमल्स असतील, हे सगळे जे ॲनिमल्स आहेत हे सगळे काय असतात, डीप सी सिस्टीम मध्ये असतात. आता हे दाखवलं फोरॅमिनिफेरन्स, म्हणजे हे फोरॅमिनिफेरन्सचे सगळे काय आहेत, हे प्रोटोझोन्स ॲनिमल्स आहेत हे. आणि प्रोटोझोआ मध्ये वेगवेगळ्या स्पेसीज असतात, वेगवेगळ्या व्हरायटीज असतात, त्या दाखवलेल्या आहेत. प्रोटोझन्स जनरली फोरॅमिनिफेरन्स. हे सगळे जे आहेत ॲनिमल्स जनरली रेडिओलारियन्स. रेडिओलारियन्स हे कशामध्ये इन्क्लूड होतं, तर प्रोटोझोन्स मध्ये होतात. हे सगळे इट इज अ सीन इन द मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन्स. तर हे सगळे जे आहेत ॲनिमल्स प्रोटोझोन्स ॲनिमल्स आहेत, त्यालाच आपण म्हणतो फोरॅमिनिफेरन्स. आता हे जे आहे ते आयसोपॉड्स आणि पॉलिचिड्स. आयसोपॉड्स आणि पॉलिचिड्स जनरली प्रेझेंट इन टू द ॲनिलिडन्स, चिटोप्टेरस जनरली विच इज इन्क्लुडेड अंडर द ॲनिलिडन ॲनिमल्स. तर दीज ॲनिमल जनरली म्हणजे इकांडर्मा असते, म्हणजे इकांडर्मामध्ये स्टारफिश आहे, सी अर्चिन आहे, हे सगळे ॲनिमल जनरली विच इज अ प्रेझेंट इन टू द डीप सी रिजन्स, डीप सी सिस्टीम. आता नेक्स्ट पॉइंट घेऊया का? नेक्स्ट पॉइंट. हॅलो हॅलो मॅम. आता दुसरा पॉइंट म्हणजे सगळ्यात शेवटचा पॉइंट राहिलाय हा कुठला आहे, तर कोरल रीफ. काय कोरल रीफ? आता कोरल रीफ इकोसिस्टीम. कोरल रीफ इकोसिस्टीम म्हणजे काय? कोरल कशाला म्हणतो आपण, तर कोरल रीफ्स आर हायली प्रोडक्टिव्ह मरीन इकोसिस्टीम. जनरली जोहान्स 1970 stated that coral reefs are the most biologically productive, taxonomically diverse, the ethically celebrated of all communities. कोरल रीफ म्हणजे काय, तर कोरल रीफ इज अ रिच ऑर द अमाउंट ऑफ द लाईम स्टोन. स्टोन सारखं किंवा दगडासारखं हार्ड कठीण रिजन असतो, त्याला आपण म्हणतो कोरल रीफ. जनरली the upper surface of which lies near the surface of the sea. It is formed by the calcium carbonate. कॅल्शियम कार्बोनेट पासून हे कोरल्स काय केले असतात, बनलेले असतात. खडकावरती तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की तुम्हाला कोरल्सच्या वेगवेगळ्या कॉलनीज असतात किंवा रॉक बार्नॅकल्स असतील वगैरे, हे सगळं त्याच्यापासून काय, किंवा सिलेंटेड ॲनिमल्स जे असतात त्याच्यापासून काय होतात, कोरल रीफ. कोरल रीफ म्हणजे असं बेडच्या बेड तयार होतं, त्याला आपण कोरल रीफ म्हणतो. आता प्रोड्युस्ड बाय द ऍक्शन ऑफ द कोरल पॉलिप्स, म्हणजे कॅल्शियम, इट इज अ फॉर्म्ड बाय कॅल्शियम कार्बोनेट अँड प्रोड्युस्ड बाय द ऍक्शन ऑफ द कोरल पॉलिप्स. आता कोरल रीफ ऍज अ हॅबिटॅट काय आहे कोरल रीफची, तर कोरल रीफ इज अ सुटेबल हॅबिटॅट फॉर मरीन ऑर्गॅनिझम्स. इट इज ऑक्युपाइड बाय मरीन अल्गी. त्याच्यामध्ये मरीन अल्गी असतात. वाईड व्हरायटी ऑफ द मरीन ॲनिमल्स. मरीन ॲनिमल्स सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटीज असतात मरीन ॲनिमलच्या. वाईड व्हरायटीज ऑफ द मरीन ॲनिमल्स. आता कोरल रीफ प्रोव्हाइड द गुड शेल्टर फॉर द दीज ऑर्गॅनिझम्स. म्हणजे शेल्टर जे ॲनिमल्स आहेत पाण्यामधले किंवा ह्याच्यामधले, त्याचं ठिकाण, लपण्याचं ठिकाण जे कोरल रीफ्स. इट इज अ शेल्टर फॉर दीज ऑर्गॅनिझम. आता नेक्स्ट पॉइंट इज द कंपोजिशन ऑफ द कोरल रीफ. कंपोजिशन काय आहे कोरल रीफचं, तर कोरल रीफ इज फॉर्म्ड बाय द ऍक्टिव्हिटी ऑफ द कोरल ॲनिमल्स. कोरल ॲनिमल्स बिलॉंगिंग टू द फायलम सिलेंट्रेटा. म्हणजे ऍक्टिव्हिटी ऑफ द कोरल ॲनिमल्स बिलॉंगिंग टू द फायलम सिलेंट्रेटा. इट इज फॉर्म्ड बाय द डिपॉझिशन ऑफ calcareous secretion of the coral polyps. Coral cylindrate मध्ये there are two forms are present. First form is the polyp and the second form is the medusa.
तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन पॉलिप अँड मेडुसा? Polyp generally it is a cylindrical in form. It is a tubular in a structure. And the medusa it is a umbrella or the saucer shaped. These are the two forms generally present into the cylindrate animals. For example, generally jellyfish. So this is the example of the Scyphozoa. याच्यामध्ये स्कायपोझोआ, एन्थोझोआ जे क्लासेस आहेत हे सिलेंड्रेट एनिमल्स मध्ये येतात. Generally present into the cylindrate. Deposition of the calcareous secretion of the coral polyps. Chemically it is formed by calcium carbonate. Calcium carbonate पासून हे कोरल काय बनलेले असतात. It is a hard materials like the molluscan shells. काही ह्याच्यामध्ये molluscan shells, शेल म्हणले की तुम्हाला माहिती आहे molluscans animals, in some animals shell is external, in some animals shell is internal. For example, octopus, for example, sepia, in that animal shell is internal. In all these things, then chiton, dentalium, bivalve, gastropods animals, the shell is generally external in a form. Certain hard materials like molluscan shells, for foraminiferous shells, काही जे मी मगाशी दाखवले तुम्हाला फोरॅमिनिन शेल्स आहेत, ब्रॅचिओपॉड शेल्स अँड कॅल्कॅरियस सिक्रिशन ऑफ द अल्गी. काहींच्या अल्गी सुद्धा हार्ड असतात, त्याचे सिक्रिशन्स अल्गी आर ऑल्सो इनकॉर्पोरेटेड इन द कोरल रीफ. या ह्याच्यामध्ये हे सगळे जे आहेत हे कोरल रीफ मध्ये येतात. म्हणजे कोरल रीफ म्हणजे काय, इट इज ए हार्ड skeletal like materials, and these materials generally which are made up of by means of the calcium carbonate. आता next point is the importance of the coral reef producing the corals. काय importance आहे? The coral reef is produced by the madreporian corals belonging to the following families. So many families generally present. The first family, the Portidae, Acroportidae, Astridae, and Milliporidae. The important corals producing coral reef are the following reef generally they are formed. The porites, Acropora, for example, Maryluna, Montipora, Madrepora, Simoquipora, Leptostria, Favia, Platygeria, etc. These are the corals generally present into the marine habitat. आता distribution of the coral reefs. Distribution of the coral reefs means the growth of the coral reef needs an optimum temperature. त्याच्यामध्ये कोरल रीफचं जर डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायचं असेल तर ग्रोथ ऑफ द कोरल रीफ्स इट नीड्स फॉर द ऑप्टिमम टेम्परेचर. These optimum temperature is essential for the growth formations of 21 degree centigrade. टेम्परेचर मेंटेन कसं केलेलं आहे तर 21 डिग्री सेंटीग्रेड. Hence they survive only in a tropical seas. They are absent from the cold waters. Again, they grow only in the shallow waters. They cannot grow below the depth of the 150 feet. हे जे कोरल्स आहेत ते 150 मध्येच काय असतात ग्रो होतात. They cannot grow below the depth of the 150 feet. आता next point is the so many coral generally the colorations, brilliant colorations. कोरलचे कलर्स हे जे लाईव्ह कंडिशन मध्ये असतात त्यावेळेला आपल्याला अतिशय सुंदर दिसतात. आपल्याला तुम्ही कधी ह्याचं टीव्ही वरती वगैरे बघत असाल काय, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला ब्रिलियंट कलरेशन कोरल किंवा डीप सी सिस्टीमचं तुम्हाला पाहायला मिळतं. तर कोरल पॉलिप्स आर येलो कलरचे असतील, ग्रीन कलर, समटाइम्स ब्राऊन इन कलर. स्केलेटन ऑफ द कोरल्स आर द व्हाईट. स्केलेटनचा जो पार्ट आहे तो व्हाईट कलरचा दिसतो. दे आर ऑक्युपाइड बाय रेड अँड ग्रीन अल्गी. ह्याच्यामध्ये रेड आणि ग्रीन अल्गी ह्याच्यापासून काय होतात कलर जनरली दे बिकम्स अ फॉर्म. अमंग दीज ब्युटिफुल colored animals exist. All these give a magnificent color to the coral reefs. Hence, the coral reefs are described as generally beautiful gardens of the sea. काही वेळेला ह्याच्या कोरल रीफच्या काय गार्डन सुद्धा तयार केलेले असतात
आणि these gardens generally it is a beautiful for the corals. आता नेक्स्ट पॉइंट इज द टाइप्स ऑफ कोरल रीफ्स. देर आर 3 टाइप्स ऑफ द कोरल रीफ्स. हे 3 प्रकारचे काय असतात? कोरल रीफ्स असतात. 3 टाइप्स. द फर्स्ट टाइप इज द फ्रिंजिंग टाइप्स, सेकंड टाइप इज द बॅरियर टाइप्स and third type is the atoll. These are the 3 types of the coral reefs. हे 3 प्रकारचे coral reefs असतात. This is the diagrammatically sketch of these. First diagram is the fringing type, second diagram is the barrier type, and the third diagram is the atoll. आता first point is the fringing reef. Fringing reef means these reefs growing around the islands. हे growing कसं होतं? Islands वरतीच. Islands generally they are formed. They are only a few meters wide. A few meters wide generally they becomes formed. For example, Hare Islands. For example, Mandapam आणि एपा आयलँड्स. हे आयलँड्स आहेत. हे आपण समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळेला आपल्याला खडक असे दिसतात ना मध्ये मध्ये मध्ये, तर ते काय असतात? आयलँड म्हणजे काय? बेट. काय आयलँड म्हणजे बेट त्याला म्हणतो आपण. So generally it these refers are the growing around the islands. They are only a few meters wide. So this is the surface view of the fringing reefs. आता second is the barrier reefs. The barrier reefs generally they have a canal or the generally lagoons. Lagoons म्हणजे काय? तर जनरली lagoons present between them and the coastal areas. हा सेंट्रल पोर्शन आहे, त्याला आपण काय म्हणतो? lagoons म्हणतो. These are the lagoons. And the third type is the म्हणजे barrier reefs have a canal or the lagoons. हे कॅनल सारखं स्ट्रक्चर आहे, त्याला आपण काय म्हणतो? lagoons between them of the coast. And the third is the atolls. Third type is the atolls. Atolls generally it is a ring shaped or the horseshoe shaped. याचा शेप कसा आहे? रिंग शेप्ड आहे किंवा horseshoe shaped ridges of the reefs and the islands with a lagoon in the center. हे सेंटरला जे दिसते ते काय आहे? लगून्स आहे. हे मधला सेंटर दिसतो त्याला काय म्हणतो आपण? लगून्स. म्हणजे रिंग ऑफ द कोरल दॅट ग्रो ऑन द सबमर्ज्ड व्हॉल्कॅनो. किंवा याचा atolls are the ring shaped or the horseshoe shaped ridges and the reefs and the islands within a lagoon in the center. हे lagoon जे आहे ते कसं असतं? सेंटरला असतं. These are the lagoons which is present at the center. These are the 3 types of the coral reefs. आता नेक्स्ट पॉइंट इज द biota of the coral reef. Biota म्हणजे काय? फ्लोरा आणि फाउना. All these 2 things generally present. काही वेळेला बायोटा फ्लोरा असेल किंवा अब्सेंट पण असू शकेल, नुसता फाउना असू शकेल. आता कोरल रीफ हार्बर्स ए वेल्थ ऑफ एनिमल लाईफ. द बायोटा ऑफ द कोरल रीफ्स हॅज नो पॅरलल फॉर इट्स नंबर अँड द डायव्हर्सिटी. अकॉर्डिंग टू जॉन्सन 1970, they have come across the maximum taxonomic diversity and biologically productivity in the coral reef communities. Coral reef communities ही taxonomic diversity आहे किंवा biological productivity they are present in the maximum in form according to the Johans 1970. आता next point is the flora of the coral reefs. Flora of the coral reefs. The coral reef ecosystem is dominated by algae and the seaweeds. त्याच्यामध्ये seaweeds पण असतात समुद्रामध्ये किंवा algae पण असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या algae आहेत. रेड algae, ब्राउन algae. These are the different types of the algae. The biomes of the flora is more than that of corals. The main species of the flora are. Flora कोणता असतो? For example, Sargassum, Turbinaria, Gracilaria, Enteromorpha, the Polysiphonia, Spataglossum, Vulva, Zooanthely, etc. Plants and animals. Generally, plants and animals
live in a mutual union of a coral community. Tissues of coral animals contain within themselves of the green algae, namely zooanthellae. It lives in the symbiotic relationship with the corals. So this is the flora of the coral reefs. And the next is the fauna. Fauna generally, the coral reef is inhabited by wide variety of animals. So many animals are present. These are the corals, the porites, mantipora, acropora, madrepora, Phavia, Symphalia, Samocora, Platygyra, Leptostria, etc. These are the different varieties of the corals. Now the next point is the sponges. Sponge मध्ये पण असतात the Spirostracia and Calycina. These are the two examples of the sponges. And the next example, coelenterate animals like the Sertularia. Sertularia म्हणजे examples of the coral reefs. The Cynoceanium, Penaria, Tubularia, Plumardia, Kilvaria, Acinonium, Sclera, Testo, Zooanthus, आणि Gemeria, etc. These are the examples of the coelenterate animals. Next is the annelids. For example, Nereis, Polyni, Eunice, Lepidonotus, Eurythone, Dendrospotum, Aspisospermum. These are the examples of the annelidans. Next is the molluscans animals. Molluscans animals example Doris, Dendrodoris, Acanthochiton, Ischiochiton, Elatis, Emerginidia, Trocus, Turbo, Nerita, Natica, Cyprisi, etc. These are the examples which are included under the molluscans animals. Next is the echinoderms. Echinoderms, Halothuria, Halothuria scabra, Halothuria edulus, and the Protoscare lynchi, etc. And fishes, Halocentrus, Latiamus, the Chitoglenon, Chitodon, Linephora, Thalosoma, and Janklus, etc. These are the fishes, name of the fishes. Next is the birds. Birds, species of the birds generally, the Sterna burgi and the Pulvia. These are the two birds generally present into the coral reefs. Reasons for the richness of the fauna of the coral reefs. Coral reefs मधले काही reasons आहेत. The high wealth of the animal life of the coral ecosystem is due to the following reasons. The first reason is the high productivity. High productivity coral reef ecosystem has a large number of green plants. Coral reefs मध्ये large amount मध्ये green plants असतात. They contribute the higher biomass than that of the coral animals. Coral animals मध्ये higher amount मध्ये हे green plants असतात. Hence the productivity is very high. ह्याच्यामध्ये productivity is very high. Next characteristic feature, symbiosis. Animals and plants of the coral ecosystem lead a successfully symbiotic life is present. And the third characteristic feature, third reasons, better concealment. Better concealment means the being a place of the concealment, the safety, many animals thrive successfully, often escaping the attract of the predators and the enemies. The better concealment of the coral reef. The next, the smaller cracks or the crevices give shelter to retreating the animals. म्हणजे कोरल जे रीफ आहेत त्याच्यामध्ये काही वेळेला ते स्केलेटल पार्ट असतो वरच्या बाजूला आणि आज जर समजा कॅव्हिटी फॉर्म असेल तर तिथे ते एनिमल्स जनरली दे बिकम्स अ शेल्टर, म्हणजे एनिमीज पासून संरक्षण करण्यासाठी ह्या कोरल रीफचा आपला प्रोटेक्शन साठी यूज केला जातो. आता लाईट, as the coral community thrives near the surface of the sea, it is a well lighted.
This favors the luxuriant growth of the plants. Growth of the plant generally luxurious. And next reason is the oxygen. The amount of oxygen is very high during the day, and it may reach 25%. 25% oxygen generally they are present into the coral reef because of the production of the oxygen. Production of the oxygen by algae and pounding the waves which is present into the oxygen. Next reasons is the nutrient cycle. Nutrient cycles means कशाला म्हणतो आपण nutrient cycles? The productivity of the reef is caused by nutrient cycles. Nutrient cycle is rapid in the coral reef ecosystem. Nutrient cycling is rapid in the reef ecosystem. In fact, no organic matter is incorporated permanently into the sedimentary portion of the reef. So these are the reasons of the coral reefs. This topic generally they have completed. हा टॉपिक आहे याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट इज द व्हॉट इज द मिनिंग ऑफ द कोरल रीफ्स. कोरल रीफ म्हणजे काय, इंट्रोडक्शन ऑफ द कोरल रीफ. नंतर महत्वाचा पॉइंट आहे तो हॅबिटॅट ऑफ द कोरल रीफ, रिझन्स फॉर द रिचनेस ऑफ द फौना ऑफ द कोरल रीफ्स. नंतर फ्लोरा ऑफ द फाउना म्हणजे बायोटा ऑफ द कोरल रीफ्स, टाइप्स ऑफ द कोरल रीफ्स, फ्रिंजिंग टाइप, बॅरियर टाइप आणि ॲटॉल टाइप. आता याच्यामधला तुम्हाला बायोटा ऑफ द कोरल रीफ्स मध्ये मी डायग्राम्स हे केलेले काढलेले आहेत, तर त्या बघा तुम्ही. इकायडर्म्स म्हणजे काय, सी अर्चिन. आता इनव्हर्टिब्रेट कोरल रीफ ॲनिमल्स, स्पॉन्जेस असतात, इकायडर्म्स आहे, मलुस्कन्स आहे, क्रस्टेशियन्स म्हणजे आर्थ्रोपोडन्स मधलाच क्रस्टेशियन्स आणि पॉलिचिड्स. तर हे जे आहे ते स्पॉन्जेस आहेत बघा, हे कोरल्स आहेत बघा. ट्यूब लाईक स्पॉन्ज आहे, हे स्पॉन्ज आहे. नंतर रिरेस्टिक स्पॉन्ज आहे. तर जनरली प्रेझेंट इन टू दीज कोरल रीफ्स. आता हे जे आहेत ते क्रस्टेशियन्स ॲनिमल्स, द क्रॅब्स. हे बघा हार्ड शेल लाईक स्ट्रक्चर आहे, हे क्रॅब्स आहेत. जनरली प्रेझेंट इन टू द कोरल रीफ्स. म्हणजे कोरल रीफ क्रस्टेशियन इन्क्लूड द लार्ज मोअर फॅमिलियर ॲनिमल्स सच ॲज द श्रिम्स, लॉबस्टर. हे जे आहे ते क्रॅब आहे, हे श्रिम्स आहेत, लॉबस्टर्स आहेत. हा जो आहे तो लॉबस्टर्स आहे. Crabs as well as many smaller cryptatic types like amphipods, stomatopods and copypods animals included under the crustaceans. So these are the coral reefs of the crustacean animal. आता next is the sea urchin, class Echinoidea. Echinoidea, common coral reef echinoderms आहेत. हा sea urchin आहे. हा sea urchin सुद्धा दगडावरती आपल्याला खडकावरतीच पाहायला मिळतो. आता हा आहे तो स्टारफिश आहे बघा. हे स्टारफिश तुम्ही पाहिले असेल, क्राउन थॉर्न सी स्टार म्हणतो त्याला, सी स्टार. सी ग्रास, ग्रास लाईक सारखं दिसते आपल्याला. फाउंड इन द सँड अँड द सी ग्रास हॅबिटॅट अराउंड द कोरल रीफ एज वेल एज अपॉन द हार्ड रीफ सबस्टन्सेस. ह्याला आपण सी स्टार्स म्हणतो. आता हे जे आहे ते इकांडर्म्स, हे जे दिसत आहेत सगळे इकांडर्म्स ॲनिमल्स आहेत. हे जे दिसत आहेत ते कोरलचं बेड आहे सगळं संपूर्ण. लिटरली स्पायनी स्किन्ड ॲनिमल्स आहेत, शेअर्ड मेंबर्स ऑफ द ग्रुप्स. आता हे मलुस्कन्स ॲनिमल्स आहेत. हार्ड मटेरियल जनरली त्याच्यापासून कोरल फॉर्म झालेले आहेत. हे मटेरियल समजा गेलं की त्याच्यामधून कॅल्शियम कार्बोनेट पासून हे बनलेलं असतं. कोरल रीफ ऑफ द मलुस्कस आर मेनली बेंथिक किंवा बॉटम ड्वेलिंग इनव्हर्टिब्रेट्स. गॅस्ट्रोपॉड्स असतील, बायवॉल्स असतील किंवा कार्म्स, मुदेल, स्कॅल्प्स. गॅस्ट्रोमॉड मध्ये स्नेल्स, सिफॅलोपॉड्स मध्ये सिकल्स, कटलफिश, ऑक्टोपस वगैरे. हे सगळे जे आहेत ह्याच्यापासून काय होतात, ह्या मलुस्कन्स ॲनिमल्स पासूनचा कोरल. आता हे जे आहे ते टाइप्स ऑफ कोरल. तर कोरल लीफ प्लांट, हे प्लांट आहेत, प्लांट लाईक स्ट्रक्चर. कोरल म्हणजे काय, इट इज ए हार्ड स्केलेटल लाईक स्ट्रक्चर विच इज कॉमनली कॉल्ड एज द कोरल्स. त्याला आपण काय म्हणतो, कोरल्स. अँड दीज कोरल्स इट इज मेड अप ऑफ बाय मीन्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. हे कॅल्शियम कार्बोनेट पासूनच बनलेलं असतं. हे सगळं बेड आहे ते कोरल्स आहेत, सगळे प्लांट्स आहेत. सो मेनी व्हरायटीज आर प्रेझेंट इन टू दीज. काही व्हाईट दिसतात, काही तुम्हाला कलरफुल दिसतात आपल्याला. हे कोरल रीफ प्लांट्स, हे सगळं प्लांटचं बेड आहे जनरली प्रेझेंट. हे सगळे फिश वगैरे दिसतात. म्हणजे डीप सी सिस्टीम मध्ये आपण तुम्ही पाहिलं असेल तुम्हाला
याच्यामध्ये आपल्याला सगळे हे कोरल रीफ प्लॅन दिसतात. हे कोरल रीफ आहे. ह्याच्यामध्ये बघा हे सगळ्या व्हरायटीज कोरलच्या आहेत सगळ्या, म्हणजे सी फॅन आहे, गॉर्गोनिया वगैरे सगळे आहे त्याच्यामध्ये. टर्टल्स पण आहे त्याच्यामध्ये, फिश काही असतील. हे सगळं कोरलचं काय हे बेड आहे, प्रेझेंट इन टू द वॉटर. समजलं का? डायग्राम वरनं समजलं का? कोरल रीफ हे पूर्ण बेड आहे. सगळ्या व्हरायटी जनरली दे हॅव इन्क्लुडेड अंडर द कोरल रीफ. इट इज अ हार्ड स्केलेटल लाईक मटेरियल्स. आता हे दिसते ते इकडचं मी हात लावलेला आहे, हे ब्रेन कोरल आहे. हा ब्रेन कोरल आहे, म्हणजे ब्रेन सारखं दिसते बघा. कॅव्हिटी दिसतात सगळ्यात. ह्या कॅव्हिटीज कशाच्या असतात? त्या पॉलिपच्या कॅव्हिटी असतात सिलेंट्रेट मधला. हा सुद्धा इथं मध्ये सेंटरला आहे तो ब्रेन कोरलचा आहे. वेगवेगळे प्रकारचे कोरल्स असतात अगदी याच्यामध्ये. पॉलिप्स जनरली सिलेंटेड अॅनिमल्स म्हणजे पॉलिप्स जनरली सिलेंटेड अॅनिमल्स पासून काय काय कोरल रीफ हे सगळं फॉर्म झालेलं असते. काही वेळेला उंच असतील, काही वेळेला ब्रँच स्ट्रक्चर असेल. तर दीज आर द कोरल्स किंवा गॉर्गोनिया वगैरे हार्ड स्केलेटन म्हणजे प्लांट लाईक मटेरियल सारखं दिसते. समजलं का? हॅलो हॅलो मॅम. हा, समजलं का तुम्हाला हे कोरल रीफ? समजलं. डायग्राम्स बघितले ना, किती कलरफुल डायग्राम्स आहेत काय? येस मॅम. हे कोरल रीफ प्लॅंट आहे बघा, कोरल रीफ प्लॅंट. नंतर हे टाइप्स ऑफ कोरल, 3 प्रकारचे कोरल्स डीप असतात, फ्रिंजिंग, बॅरियर आणि ॲटॉल. ही फ्रिंजिंग आहे, हे बॅरियर आहे आणि हे ॲटॉल. ॲटॉल हे कसं असतं, साधारण हॉर्सू शेप्ड किंवा सर्क्युलर फॉर्म मध्ये असतं आणि मध्ये सेंटरला काय असतं, लगून्स असतं. लगून्स म्हणजे काय की सेंट्रल कॅव्हिटी जनरली दे आर प्रेझेंट इन टू द वॉटर बॉडीज. आणि हे मलुस्कन्स अॅनिमल्स असतील. तुम्हाला माहिती आहे हार्मिट क्रॅब वगैरे हे जे याच्यामध्ये आत क्रॅब असतो बघा, हार्मिट क्रॅब वरनं शेल दिसतं आपल्याला आणि त्याच्या आत अॅनिमल्स असतात. तुम्ही सी शोअरला गेला असाल कधीतरी, सँडी शोअर मध्ये सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतात. तर हे कोरल्स आहेत काय. हे इकांडर्म अॅनिमल्स आहेत सगळे. हा समुद्र आहे आणि खाली हे सगळं कोरलचं बेड आहे. खडकावरती सुद्धा हे अटॅच झालेलं असतं. कोरल्स आहेत. क्राउन थॉर्न ऑफ सी स्टार आहे, त्यालाच आपण सी लिली म्हणतो. नंतर हे सी अर्चिन आहे, हा इकांडर्म अॅनिमल्स मध्ये येतात. हे क्रस्टेशियन्स अॅनिमल्स मध्ये आहे. हा लॉबस्टर आहे, हा क्रॅब आहे, हा पण क्रॅब आहे. आपल्याला कलरफुल क्रॅब आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये पाहायला मिळतात काय, सँडी शोअर मध्ये पण असतात आणि समुद्रामध्ये पण असतात. एम्फीपॉड्स आहेत, नंतर कॉपीपॉड्स आहेत, नंतर स्टोमॅटोपॉड्स आहेत, श्रीम्स आहेत. श्रीम म्हणजे कोळंबी, लॉबस्टर्स, क्रॅब्स हे सगळे काय आहेत, क्रस्टेशियन्स अॅनिमल्स आहेत. म्हणजे कोरल रीफ क्रस्टेशियन, लार्ज मोर फॅमिलियर अॅनिमल्स, हे फॅमिलियर अॅनिमल्स आहेत. आणि हे सगळे स्पॉन्जेस, सो मेनी व्हरायटीज ऑफ द स्पॉन्जेस. ट्यूब स्पॉन्ज आहे, नंतर वेगवेगळे स्पेसीज दे हॅव जनरेटेड इन टू द स्पॉन्ज व्हरायटीज. इनव्हर्टिब्रेट कोरल रीफ्स ऑफ द अॅनिमल्स, स्पॉन्जेस आहेत, इकांडर्म आहेत, मलुस्कन्स आहेत, क्रस्टेशियन्स आहेत म्हणजे पॉलिचिस म्हणजे एनिलिडन वर्म्स आहेत. तर दीज आर द प्रेझेंट. सो मेनी अॅनिमल्स जनरली दे आर प्रेझेंट इन टू द कोरल रीफ्स. तर हे कोरल रीफची डायग्राम मी आता ही दाखवली. त्याच्यात सगळ्या प्रकारचे कोरल्स आहेत बघा. हे बघा, हे वेगळे प्रकार दिसते, हा वेगळा आहे, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. हे प्रत्येकाचे वेगवेगळे व्हरायटीज आहेत असे सगळे. हे सी शोअर मध्ये बेड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा, फिश पण आहे त्याच्यामध्ये, काही इकडं तिकडं पाण्यामध्ये फिरतात. इफ यू एनी डिफिकल्टी प्लीज आस्क मी. तुम्हाला ह्याच्यामधलं काय माहित नाहीये किंवा समजलं नाही असा पार्ट असेल तर मला आत्ताच विचारा. टाइप्स ऑफ कोरल रीफ, बायोटा ऑफ द कोरल रीफ, डिस्ट्रीब्युशन म्हणजे कंपोजिशन ऑफ द कोरल रीफ, नंतर कोरल रीफ ॲज अ हॅबिटॅट आणि कोरल रीफ इकोसिस्टीम. कोरल रीफ म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण कोरल रीफ. कोरल रीफ हे वेगळं टॉपिक आहे, पण तुम्हाला तुमच्या सिलेबस प्रमाणे आपल्याला घ्यायला पाहिजे किंवा शिकवायला पाहिजे. तर कोरल रीफ टॉपिक जो आहे तो वेगळा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉइंट्स आलेले आहेत.
आणि हा टॉपिक जो आहे हा टॉपिक संपलेला आहे. म्हणजे मिनिंग ऑफ द कोरल्स. कोरल्स कसे असतात? मरीन असतात. मोस्टली कलोनियल पॉलिपाइड सिलेंड्रेट्स. दे आर कॅल्कॅरियस हॉर्नी स्केलेटन इज ऑल्सो कॉमनली नोन ॲज द कोरल्स. त्याला आपण काय म्हणतो? कोरल्स म्हणतो. हॉर्नी सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये येतात. सम कोरल्स ग्रो इनटू मॅसिव्ह सॉलिड स्ट्रक्चर किंवा अदर्स फ्रॉम लार्ज ब्रँच्ड त्याच्या कॉलनीज आहेत. हे बघा हे ब्रँच्ड स्ट्रक्चर आहेत, कॉलनीज आहेत सगळ्या. मोस्ट ऑफ द कोरल्स बिलॉंगिंग टू क्लास अँथोझोआ, हायड्रोझोआ किंवा फायलम सिलेंड्रेटा. याच्यामधलं महत्वाची जी आहेत ते फायलम सिलेंड्रेट मध्येच कोरल येतं. मग बाकीचं आपण हे बघा म्हणजे कोरलची डेफिनेशन तुम्हाला लक्षात आली पाहिजे. कोरल्स इट इज अ मरीन मोस्टली कलोनियल पॉलिपाइड सिलेंड्रेट्स. पॉलिप सिलेंड्रेट म्हणले की त्याच्यामध्ये दोन फॉर्म असतात, पॉलिप आणि मेडुसा फॉर्म. आणि दे आर कॅल्कॅरियस हॉर्नी स्केलेटन. हे हार्ड स्केलेटन लाईक स्ट्रक्चर असतं, मटेरियल असतं. इज ऑल्सो कॉमनली नोन ॲज द कोरल्स. त्याला आपण काय म्हणतो? कोरल्स म्हणतो. आणि हे कोरल रीफ म्हणजे काय? हे संपूर्ण बेड तयार झालेलं आहे. एका शेजारी एक असं येऊन ते कोरल रीफ सगळं फॉर्म झालेलं आहे. तर दिस टॉपिक जनरली दे हॅव कम्प्लिटेड. आता याच्यामधल्या नोट्स तुम्हाला कशा पाठवायच्या? हॅलो मॅम. हा, नोट्स कशा पाठवायच्या? नोट्स आहेत ना म्हणजे आपलं गुगल क्लासरूम आहे की नाही, त्याच्यावर कोळी सरांना सांगितलं तरी ते सेंड करतील. पण मी पीपीटी नाही तयार केलेल्या, मी फक्त हातानं रायटिंग लिहिलेलं आहे. मग त्या कशा करणार? स्कॅन मग करून? व्हॉट्सअपला स्कॅन करून व्हॉट्सअपला सेंड केलं तरी चालेल. हा, मग तसंच करते. मग त्याच्यावरचे खालचे प्रश्न पण मी काढलेले आहेत. एक 40 प्रश्न आहेत, काय 35 प्रश्न आहेत. ते 35 प्रश्न पण तुम्हाला हा एमसीक्यूज आहेत. एमसीक्यूज त्याचाच अभ्यास करायचा, एमसीक्यूजचा त्याच. ओके मॅम. सगळेच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. मरीन वॉटर हॅबिटेट मधले, सँडी शोअर मधले किंवा ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मधले सगळे मिळून म्हणजे ह्या टॉपिकच्या खालचे सगळे प्रश्न आहेत ते 35 प्रश्न मी काढलेले आहेत. काय ते तुम्हाला देते. आणि त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो फ्रेश वॉटर बायोलॉजी हा शिकायचा आपल्याला. दुसरं युनिट त्याच्यामधलं लेक आहे, नंतर लेक मॉर्फोमेट्री आहे आणि कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द लेक, फिजिको केमिकल कॅरेक्टरिस्टिक फीचर. हा एवढा टॉपिक. त्यातला निम्मा टॉपिक मी घेणार आहे, निम्मा यादव सर घेणार आहेत. काय यादव सरांनी चालू केलं असेल मला काही माहिती नाहीये. काल झालं का लेक्चर त्यांचं? काल? हॅलो मॅम, ऍक्च्युली समजलंच नाही यादव सरांनी कधी घेतलं, कारण की कुणी लिंक टाकलीच नाही की चालू झालंय सरांचं लेक्चर. मग किती मुलांनी जॉईन केलं हे माहितच नाहीये. पण त्यांचं काल लेक्चर होतं की 12:15ला. काल मला नंतर मोरे सर बोलले की लेक्चर झालं म्हणून. कारण काय माहितीये का, मंगळवारी मोरे सरांचं मंगळवारी माझं होतं लेक्चर 12:15 ते 1:15. पण त्यांना ते बुधवारी डबल लेक्चर येत आहेत SYचे, म्हणून मंगळवारचं माझं लेक्चर जे आहे ते बुधवारी मी घेतलेलं. आता पुढच्या बुधवारी आपण काय करू, माझं संपून टाकते मी आपलं सिलेबस. काय पुढच्या बुधवारी मी लागोपाठ डबल लेक्चर घेईन. काय फिशरीचे स्टुडंट, पण बुधवारी तुम्हाला नसते ना काही, फिशरीचे स्टुडंटना लेक्चर नसतात ना त्या दिवशी? हो, नाही नसतात मॅम. सोमवार मंगळवार बुधवार फिशरी नसते आणि गुरुवार शुक्रवार शनिवार फिशरीचे पिरियड असतात. तर मी काय करीन, शेख मॅडमचा पोर्शन संपलेला आहे, तर मग आजचं लेक्चर आणि हे डबल लेक्चर घेऊन आपलं मी सांगेन सगळं. म्हणजे आत्ताचा हा टॉपिक तुम्हाला समजला का? ॲक्वॅटिक बायोम्स म्हणून हा टॉपिक आहे. हे युनिट फर्स्ट आहे ॲक्वॅटिक बायोलॉजी पेपर मधलं. आणि त्याच्यामधलं हे, आणि मी नोट्स काय नेटवरनं इंटरनेटवरनं काढत नाही. माझ्याकडे रेफरन्स बुक आहेत, रेफरन्स बुक मधल्याच माझ्या नोट्स आहेत. तर अंडरस्टँडिंगला सोपं जातं. काय उगाच फापड पसारा नको, टू द पॉइंट लिहिता आलं पाहिजे आपल्याला. समजलं? तर बंद करू का लेक्चर? तुमचं काय आता दुसरं काय आहे काय प्रॅक्टिकल वगैरे? हॅलो मॅम, नाहीये काही प्रॅक्टिकल आज बहुतेक. आज नाहीये का तुमचं प्रॅक्टिकल? बरं. हो, नाही सर बोलले नाहीये, कारण की टाइम टेबल म्हणजे काय मला पण नाही माहिती. सर आज म्हणले पण मगाशी लेक्चरला की आज नाहीये म्हणून. मग मी तुम्हाला स्कॅन करून उद्या नोट्स पाठवेन.
आता ते मला ओके पण मॅम. माहिती नाही. तुमची ती लिंक दिली आहे का तुम्ही टीवायचं काय केलंय तुम्ही? व्हॉट्सअप ग्रुप केलाय ना एक? हो 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 हा, मग त्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवते मी. हा, हो मॅम चालेल. ओके. ओके बाय. हा, थँक्यू. 45 क्वेश्चन लिहितात त्याचे मग. हा, हॅलो. हॅलो मॅम. हा, बोला. नाही नाही काही नाही. मला वाटलं मला बोलताय का काय म्हणलं. नाही.
हॅलो 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 हॅलो